4000 जास्त माणसं काम करत असतात आणि हे वेल टाईम आणि मॅनेजमेंटचं बेस्ट उदाहरण आहे। हे प्रिन्स चार्ल्स जेव्हा इंडियामध्ये आले होते तेव्हा त्यांनी ते बघितलं आणि स्पेशली ही इंग्रजांच्या काळापासून चालू आहे सिस्टीम की एका ठिकाणून तेव्हा नंतर मग अधिकाऱ्यांना द्यायचं की तेव्हा सायकलपासून आज ही सायकल आहे 21व्या शतकात पण अजून ते सायकलवरून वेळेत जातात। मुख्य म्हणजे हा जो त्यांचा टिफिन देण्याचा प्रवास आहे त्याच्यामध्ये काय दिसतं आपल्याला तर त्यांचं स्पीड ऑफ लाईफ, त्यांचं सकाळी घेतलेलं टिफिन योग्य गरम टिफिन योग्य वेळी योग्य ठिकाणावर पोहोचवणं, त्यांच्या ध्येयापासून ते ध्येयाने प्रेरित असतात, त्यांचं ते जे मॅनेजमेंट आहे ते एकदम प्रॉपरली आहे, त्याचा परिणाम त्यांच्या एनर्जीमध्ये करतात। ओके, म्हणजे हा जो माणूस आहे हे एक सिम्बॉल आहे, तो दुसऱ्यांना एनर्जी देण्यासाठी तो स्वतःची एनर्जी डाऊन करत असतो। पण हे जे व्हेकल्स आहेत व्हेकल्सला पेट्रोल वगैरे काय लागतं हे दुसऱ्याची पेट्रोलच्या एनर्जीवर जातात, त्याची स्वतःची एनर्जी नाही आहे, ह्याची स्वतःची एनर्जी दुसऱ्यांना एनर्जी देण्यासाठी आहे। म्हणून व्हेकल्ससुद्धा ह्याच्या ध्येय आणि निश्चितीपुढे मागे पडतात। लक्षात येतं, म्हणजे हे जे एनर्जेटिक झालेला तुम्हीच आहेत आम्ही आहेत, आपण जर काम करू, आपण एखाद्या ध्येयाने प्रेरित होऊन काम करू तर आपल्याला जगात कोणीच अडवू शकत नाही आणि आपण स्पीडने एका टार्गेटपर्यंत पोहोचून आपलं ध्येय सक्सेस करू शकतो। आता राहिला विषय सिम्बॉल्स ऑफ ट्रीटमेंट, मी एकाही स्पीडसाठी फॉर्म वापरलेले त्यांच्या लाईफमध्ये, तर सायकल हा एक फॉर्म आहे। बॅकग्राऊंडला जे थोडंसं रफली टेक्स्चर केलं आहे ते खडतर लाईफ आहे, त्यांचं स्वतःच आहे। पुन्हा जे एनर्जी म्हटलं तर प्रकाश, आणि हे लोक हायलाईट करण्यामागचा उद्देश की तो लाईट्सकडून येतो, म्हणजे तो माणूस जो आहे तो लाईटकडे जातोय, त्याच्यावर पडणारा लाईट हा अंधारातून प्रकाशाकडे येणारा सोर्स ऑफ लाईट आहे, एनर्जीने भरलेला, म्हणून तो स्पीडने जातो। तर हे मी कलर्स, लाईट्स अँड ट्रीटमेंट ऑफ टेक्स्चर्स वापरण्याचा हा सगळा उद्देश आहे की आपण जेव्हा काम करतो तेव्हा काहीतरी मेसेज पॉझिटिव्हली जायला पाहिजे, आणि त्यासाठी मी ही सिम्बॉल्स आणि